लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 30 जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता लगेचच राहुलची रवानगी जेलमध्ये झालेली आहे। हो, कारण कलाला पूर्णपणे संशय आहे की काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं आता नयनाने केलेलं नाहीये, तर हे सगळं काम आता राहुलचं आहे आणि तोपर्यंत सत्याचा शोध घेत पुराव्यासकट पोलिसांच्या ताब्यात राहुलला देत कलाने त्याचं आता सणसणीतपणे मुस्काट फोडलेला आहे। नक्की कसं झालंय, नयना नाही तर राहुल हिऱ्यांचा चोर आहे हे सत्य इकडे आता कलासमोर कसं आलंय पाहू। इकडे आता नयना सगळ्यांच्या समोर सरोजच्या पायावरती डोकं आपटत असते आणि सरोजच्या पायावरती डोकं आपटत ती सांगते, मी खरं सांगतेय, काहीही झालं तरी सुद्धा मी काहीही केलेलं नाहीये, मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे आणि या सगळ्यामध्ये आता माझा खरंच काही दोष नाहीये। मला माहितीच नाहीयेत की ते हिरे कुठे आहेत, तर मी कसं काय सांगू। यावरती आता इकडे कुणीच तिचं काही ऐकायला तयार नसताना आवा म्हणतात, 1 मिनिट, मला या सगळ्यामध्ये थोडंसं बोलायचं आहे। यावरती मग आता इकडे सरोज चिडते आणि आबा काय आहे तुमचं, म्हणजे आता जर का हिने हिरे चोरलेत, हिच्याकडे सापडलेत, तर अजून हिला कोणती आणि किती संधी द्यायची। आबा म्हणतात, कसं आहे ना, म्हणजे राहुलची बायको ही दरवेळेला जेव्हा काही चुकीचं काम करते ना तेव्हा रोखठोकपणे हो मी हे काम केलं किंवा हो मी हे काम करायला तयार आहे किंवा माझ्यामुळे हे झाले हे ठामपणे कबूल करते। पण आत्ता बघायला गेलं तर ही जे काही बोलत आहे ना त्याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाहीये। कला म्हणते, मी काही तिची बाजू घेत नाही, पण आबा जे काही म्हणतायत ते बरोबर आहे, मला पण आबांचं म्हणणं पटतंय। नयनाताईने ज्या ज्या वेळेला चुका केल्यात त्या वेळेला त्या चुका तिने ठामपणे मान्य केलेल्या आहेत आणि आज जर का ती म्हणत आहे की मी हे केलेलं नाहीये, तर मला असं वाटतंय की आपण तिला एक संधी द्यायला पाहिजे। म्हणजे मी तिची बाजू नाही घेत आहे, पण तरी सुद्धा काय खरं काय खोटं हे आपण शोधून काढायला पाहिजे आणि त्यासाठी तिला संधी द्यायला पाहिजे। आणि तरी सुद्धा जर या सगळ्यामध्ये ती दोषी निघाली तर पहिली मी असेल जी माझ्या बहिणीला इकडे आता शिक्षा देईन। म्हणजे मागच्या वेळेला राहुलच्या इकडे रिसीट सापडली होती तेव्हा चांदेकर म्हटला होता की काहीही झालं तरी सुद्धा त्याचा राहुलवरती विश्वास आहे आणि त्या राहुल असं करणार नाही। मी असं म्हणणार नाही की नयनाताई असं काही करणार नाही, मी सत्याचा शोध घेईन, सत्याच्या मुळापर्यंत पोहोचेन। नयनाता ही दोषी असेल तर तिला शिक्षा होईल, निर्दोष असेल तर खरा दोषी कोण आहे हे शोधून काढीन। आणि कलाला विश्वास असतो की नयना हे खोटं काम करू शकते, पण जर तिने काम केलं तर ती ठामपणे ते काम मान्य सुद्धा करू शकते। म्हणजे ती या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे आता स्वतःला डिफेंड नाही करणार। मग काय सत्य आहे इकडे, तोपर्यंत रोहिणी विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला जरा अलर्टच राहायला पाहिजे। म्हणजे आता ही कला प्रत्येक वेळेला जे काही स्वतः बोलते ते करून दाखवते आणि जे काही स्वतः करते ते सगळं अगदी रोखठोकपणे करते। आज तिने जर का हे चॅलेंज घेतलंय तर हे चॅलेंज आता एक्सेप्ट करून ती या सगळ्यामध्ये राहुल पर्यंत पोहोचली तर नाही मला काहीतरी करायला पाहिजे। बरं, तोपर्यंत इकडे आता संगीत आलेली असते कलाच्या रूम मध्ये आणि काय ग कले, काय चाललंय हे सगळं। यावरती कला म्हणते, मला वाटत नाहीये की नयनाताईने हे काही केलेलं आहे, पण तरी सुद्धा सत्य काय आहे हे मी शोधून काढणार, सत्य जे काही आहे ते या सगळ्यामध्ये कळलंच पाहिजे। असं म्हटल्यावरती मग मात्र संगीता म्हणते, पण ही नयना कशी कधी काय वागेल मला तर खरंच काही कळत नाहीये। असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते, हे बघ आई, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तिचा स्वभाव पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे, पण आता सत्याच्या मुळाशी झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। रोहिणी मात्र इकडे आता कलाच्या मागावरतीच असते। कला नक्की काय विचार करते, काय बोलते, या सगळ्यामध्ये कलाचं नक्की काय चाललंय, राहुल पर्यंत पोहोचण्यासाठी काय ती ट्रॅप रचते हे तिला ज्या वेळेला आता अंदाज येतो की काहीही झालं तरी सुद्धा ही बाई काही करू शकते, मग ती लगेचच राहुलकडे येते। राहुल बघ म्हणजे मला तुला काय सांगायचं आहे ते, म्हणजे नयनावरती आरोप करतायत पण मला कसलाच विश्वास वाटत नाहीये, कोणत्याच गोष्टीचा मला विश्वास वाटत नाहीये। म्हणजे हे कुणीतरी आपल्या ऑफिस मधल्याचं काम आहे, आपल्या ऑफिस मधल्या कुणीतरी हे काम केलेलं असणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे। ज्याला पैशाची गरज आहे, जो कोणी गरीब आहे आणि या सगळ्यामध्ये त्यानेच हे सगळं केलेलं आहे याची मला 100% खात्री आहे। यावरती मग आता अद्वैत म्हणतो, आत्या तू जे म्हणतेस ना ते तथ्य असू पण शकतं, कसं आहे ना, आपण परिस्थितीच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे आणि जो कोणी दोषी आहे त्याला शिक्षा द्यायची आहे,
तू चिंता करू नकोस असं म्हणत तो आता इकडे रोहिणीला समजावतो। रोहिणी आपला कार्यभार साधण्यासाठी आता इकडे अद्वैतचा वापर करत असते, जेणेकरून त्याचा आता राहुलवरचा विश्वास ठाम व्हावा किंवा राहुल निर्दोष आहे हे त्याच्या मनामध्ये सारखं बिंबवावं। इकडे तोपर्यंत संगीता कलाला सांगत असते की हे बघ, नैनीमुळे तुला खूप त्रास होतोय ह्याची मला जाणीव आहे, पण काहीही झालं तरी सुद्धा तू चिंता करू नकोस, सगळ्या गोष्टी नीट होतील। तितक्यात तिकडे अद्वैत येतो। अद्वैत आल्यावरती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ती माफी मागायला लागते आणि ती म्हणते खरंच मला माफ करा, माझ्या नैनीमुळे या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते। म्हणजे नैनीने जे काही केलंय ना त्यासाठी माफी मागणं हे काही उपाय नाहीये किंवा माफी मागून काही होणार नाहीये, पण तरी सुद्धा माफ करा, एकदा माफ करा या नैनीला, आणि तिची चूक असेल तर तिला शिक्षा पण द्या, मी तिला पाठीशी घाला असं सुद्धा म्हणत नाहीये। असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो, हे बघा तुम्ही चिंता करू नका, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, जे काही खरं आहे जे काही योग्य आहे त्याच गोष्टी घडतील आणि जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळेल, निर्दोष माणसाला शिक्षा मिळणार नाही, तुम्ही चिंता करू नका असं म्हणत संगीता माफी मागून तिकडून निघून जाते। आणि त्यानंतर मग आता इकडे कला सांगायला लागते, हे बघ चांदेकर, जे काही खरं आहे ते समोर आलंच पाहिजे, नैनाताईच्या बद्दलचं खरं किंवा अजून कोणी या सगळ्यामध्ये आहे त्याचं खरं। इकडे तोपर्यंत आता इकडे रोहिणी आलेली असते आणि ती राहुलला म्हणते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, ती कलानं खूप हुशार आहे, काहीही झालं तरी सुद्धा ती कला आपल्या विरोधात पुरावे शोधून काढेल आणि तू या सगळ्यामध्ये अडकशील आणि मग मात्र तुला काही करता येणार नाहीये, ही गोष्ट तुला लक्षात येतेय का? यावरती राहुल म्हणतो, तू चिंता करू नकोस, मी कोणतेही पुरावा किंवा हे असं मागे काही ठेवलेलंच नाहीये की ज्याच्यामुळे मी अडकेन, त्यामुळे तू चिंता करायची खरंच काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता रोहिणी म्हणते, हो तू म्हणतोस ते खरं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता चिंता करण्याची गरज नाही, कसं म्हणतोस? त्या कलाने जे जे काही आतापर्यंत बोलून दाखवले त्या गोष्टी तिने आता खऱ्या करून दाखवल्यात। यावरती राहुल म्हणतो, ही आधीची गोष्ट झाली ना, तू बिलकुल चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा या वेळेला काही होणार नाहीये, तू बिनधास्त राहा। कुणाला तरी कळलं का की मी हिरे चोरले आणि त्यानंतर ते नैनाच्या पर्समध्ये मी लपवले आणि नैनाच्या पर्समध्ये हिरे लपवून नैनाला अडकवलं, सांग बरं? असं म्हटल्यावर ती नैना तिकडे हजर होते आणि आता इकडे राहुल गडबडतो, त्याला आता कळतच नाही हिने ऐकलंय नाही ऐकलंय, पण प्रथम दर्शनी असं पाहता आपल्याला नैनाचा चेहरा दिसतो की नैनाला राग आलेला आहे आणि तिने सगळं ऐकलेलं आहे। पण तितक्यात तिथे येते ती म्हणजे रोहिणी आणि ती सांगायला लागते, ठीक आहे तुम्ही दोघांनी गप्पा मारत बसा, मी आले। आता नैना येऊन बेडवरती बसते। बेडवरती आल्यावरती मग आता इकडे नैना म्हणायला लागते, राहुल तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना? यावरती मग आता राहुल सांगायला लागतो, हो तू बिलकुल चिंता करू नको, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, अख्खं जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा तुझ्यावरती कुणीही आरोप करू शकत नाही की तू हे सगळं केलेलं आहेस, माझी तुझ्यावर प्रति खूप खात्री आहे, तू नक्कीच असं काही करणार नाहीयेस याची मला खात्री आहे, त्यामुळे चिंता करू नकोस। यावरती नैना म्हणते, खरंच मला खूप बरं वाटलं की तू माझ्या बाजूने ठामपणे उभा आहेस, तुझे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत असं ती म्हणायला लागते। इकडे तोपर्यंत कला आपल्या आईकडे आलेली असते आणि संगीता तिला म्हणते, काय ग तुझ्या हाताच्या झिंझिण्या कमी झाल्या का? म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता ठीक आहेस का दात तुझे? यावरती कला म्हणते, हो अगं मी मोठं पॅक खरेदी केलं सेन्सोडाईनचं, छोटं पॅक काय करायचंय, आता तीच वापरायची आहे म्हणून मोठं पॅक खरेदी केले, दाताच्या झिंझिण्या पूर्णपणे निघून गेल्या। मग आता लगेचच संगीता तिला आईस्क्रीम देते। तोपर्यंत कला आणि अद्वैत हे दोघं जण आता काउन्सिलरकडे जात असतात। काउन्सिलरकडे जात असताना मग आता इकडे कला सांगते, काहीही करून आपल्याला या सत्याच्या मुळापर्यंत शोधायला पाहिजे। यावरती अद्वैत म्हणतो, हो काहीही झालं तरी सुद्धा या सत्याच्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचायलाच पाहिजे, दोघांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। पण इथे पण दोघांची भांडणं होतात की दोघांना एकमेकांची कंपनी आवडते का नाही आवडत का, काय नक्की खरं काय नक्की खोटं, हे सगळं ज्या वेळेला आता इकडे या गोष्टी चालू असतात त्यावेळेला इकडे गजरेवाला येऊन आता सिग्नलला येते। एक गजरेवाली येते आणि ती म्हणते, ताई अहो घ्या ना गजरा। यावरती कलेला मागचा घष्ट आठवते, अद्वैतनी फुलं घेतली होती आणि कला मागत असताना त्यांनी ती देवाला वाहिलेली होती, समोरच्या फोटोवरती ती फुलं ठेवल्यामुळे कलाला तिचा तो अपमान वाटत असतो आणि त्यानंतर कला विचार करते, नाही
कशासाठी मी ही सगळी करू गजरा बिजरा? म्हणजे चांदेकरला काहीच पडलेलं नाहीये की माझ्यासाठी गजरा घ्यावा. माझ्यासाठी न घेता त्यांनी मागच्या वेळेला देवाला ती फुलं वाहिली होती, ही गोष्ट तिला आठवते. आणि कुणासाठी गजरा घालू, का गजरा घालू असं म्हणत कला आता गप्प बसते. इकडे अद्वैत बघायला लागतो काय चाललंय नक्की. म्हणजे आता हिला गजरा फुलं इतकी आवडतायत, समोरची बाई हिला विचारती आहे, तर ही का नाही घेते गजरा किंवा फुलं? नाही नाही, माझं काही चुकलंय का? आबा नेहमी म्हणतात की स्त्रिया ज्या वेळेला गप्प बसतात त्यावेळेला त्यांच्या मनात काहीतरी चालू असतं. हिच्या मनात नक्की काहीतरी चालू असेल का? काय चाललंय मला कळणार तरी कसं की हिच्या मनात काय चाललंय असं म्हणत अद्वैत आता विचार करत असतो. पण त्याच वेळेला मग आता तो विचार करतो नाही काहीतरी करायला पाहिजे. हिच्या मनात आता उगाच रागरुसवा फुगवा असलेला चालणार नाहीये. काय करू? आणि कला मात्र गजरा घ्यायला तयार नसते. गजरेवाली बाहेरच घुटमळत असते. आणि गजरेवाली ज्या वेळेला बाहेर घुटमळत असते आणि त्याच वेळेला ती आता सांगत असते की ताई घ्या ना गजरा. मग ती आता ताई गजरा घ्या म्हटल्यावरती ती येते डायरेक्ट आता इकडे लगेचच अद्वैतकडे. अद्वैत तो गजरा घेतो, पैसे देतो आणि लगेचच तो गजरा कलाच्या केसात माळतो आणि कला एकदम भांबावते. आणि आता त्यानंतर अद्वैतने तिच्या केसात गजरा माळून त्यानंतर आवडला असं म्हटल्यावर ती कला चक्क लाजते आणि ती विचार करते अरे बापरे, म्हणजे ह्याला माझ्या मनातल्या आता गोष्टी कळालेल्या आहेत की काय? याला आता हळूहळू माझ्या मनातल्या गोष्टी कळायला लागल्या. नक्की आता काय घडतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती विचार करायला लागते नाही काहीतरी आहे. म्हणजे आता ह्याला समजलं कसं की मला गजरा हवा आहे. आता हळूहळू हा माझ्या मनातल्या गोष्टी ओळखायला लागलाय आणि त्याचा रिस्पेक्ट करायला लागलाय. बरं आता हे सगळं म्हटल्यावरती कला गजरा माळते आणि त्यानंतर मग आता ते त्या कन्सल्टंटकडे येतात. आणि ज्या वेळेला त्या कन्सल्टंटकडे येतात त्यावेळेला तो कन्सल्टंट खाली बसून या सगळ्यामध्ये गमती जमती करत असतो. आणि गमती जमती करत आता खाली गाणी म्हणत असतो. गाणी म्हणत असलेल्या समुपदेशकाला पाहिल्यावरती अद्वैत सुद्धा त्याच्या गाण्यामध्ये रिओढतो आणि त्याच्या गाण्यात गाणं गायला लागतो. यावरती तो म्हणतो काय तुम्हाला सुद्धा गाण्याचा शौक आहे का? यावरती मग आता लगेचच तो म्हणतो हो अहो मी जर का समुपदेशक झालो नसतो किंवा कन्सल्टंट झालो नसतो तर मी दुसरा जॉब कोणता करायचा, तो जॉब केला असता, तो म्हणजे आता इकडे गायकाचा. गायन ही माझी हॉबी आहे, गायन ही माझी पॅशन आहे. म्हणजे खरंच सांगतोय या क्षेत्रात आलो नसतो तर कदाचित मी गायकच झालो असतो असं म्हणत तो आता बडबड गडबड करत असतो. आणि बडबड गडबड करत असताना त्या दोघांना तो बसायला सांगतो. काय नक्की तुमचं कसं चाललंय? तुम्ही दोघं जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे काही गोष्टी बदलल्यात का? नक्की काय झालंय मला सांगा. बसा बरं तुम्ही दोघांनी आणि काय निर्णय घेतलायत ते सांगा असं म्हणत ते आता कन्सल्टंट आता कला आणि अद्वैतला तुमचं लग्न वाचावसाठी म्हणून तुम्ही काय करताय किंवा 6 महिने एकत्र राहायचं पिरियड दिलाय त्यामध्ये तुम्ही काय करताय हे विचारण्याचा प्रयत्न करत असताना मग आता इकडे दोघं जण काही बोलत नसतात. त्यावेळेला तो म्हणतो हे बघा मला काय वाटतंय हा काय बोलणार, तू काय बोलणार, हा आधी बोलणार की मी आधी बोलणार, या सगळ्या गडबडीमध्ये मला असं वाटतंय की आपण एक काम करूया ना, दोघं जण ऍट अ टाइम बोला म्हणजे जे काही आहे ते आपल्याला समजेल. तुम्ही दोघं जण न थांबता आपापली बाजू आता मांडायला लागा. बोला पटापट. नक्की आता तुम्हाला काय जाणवलं किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी कळल्या ते मला जर का तुम्ही सांगितलं तर बरं होईल. यावरती कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर तो म्हणतो मी 1 2 3 असं ज्या वेळेला म्हणेन तेव्हाच तुम्ही एकदम गोष्टी बोलायच्या आहेत. चला सुरू करूया असं म्हणत तो आता 1 2 साडेमाडे 3 बोला चला काय तुमच्या मनात. यावरती कला आणि अद्वैत दोघं जण एकदम बोलतात की आम्हाला हे सगळं विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे कारण यापेक्षा एक दुसरं महत्वाचं काम आता आमच्याकडे आहे. आणि हे एका झटक्यात बोलल्यावरती समुपदेशक म्हणतात बघितलं तुमचं ट्युनिंग. तुमच्या मनात सुद्धा एकसारखेच विचार आहेत. तुमच्या मनात सुद्धा या सगळ्यामध्ये एकसारखं तेच बोलणं चाललंय म्हणजे तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात असं म्हणत तो त्यांना आता समजवत असतो. आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता दोघांना वेळ हवा असेल तर तो वेळ घ्या पण आपल्याकडे फार वेळ पण नाहीये आणि काहीही झालं तरी सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घ्या असं म्हणत तो आता कला आणि अद्वैतला समजावून सांगत असतो. बरं आता हे सगळं होत असताना मग आता कला अद्वैत घरी येतात आणि आता कला अद्वैतला गोष्टी समजावून सांगायला लागते. कला अद्वैतला सांगायला लागते तू मला सांग नैनाताईला या सगळ्यामध्ये आता ऑफिसचा ऍसेस आहे का?
नाही ना, मग आता या सगळ्यामध्ये नैनाताई कसं तिकडे जाऊ शकते आणि त्याच उलट राहुलकडे सगळे ऍसेट्स आहेत. मला काय वाटतं माहितीये का, आपण चौकशी करण्यासाठी मेन जो दुवा आहे श्रीनाथ ज्वेलर्स त्यांना गाठूया, कारण या सगळ्यामध्ये मेन दुवा तोच आहे ना. मग जर का तो मेन दुवा असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्या दुव्यापर्यंत पोहोचलं तर कदाचित गोष्टींची कल्पना येईल, तर कदाचित गोष्टी काय आहे ते कळेल. असं म्हटल्यावर ती श्रीनाथ ज्वेलर्सला मध्यवर्ती धरून आता पुढे चोर पकडण्याचं हिऱ्यांचा हे प्लॅनिंग ठरतं. बरं, हे सगळं होत असताना मग आता दुसरा तिसरा कोणी नाही तर राहुल. आता श्रीनाथ ज्वेलर्सचं बाकीचं काम झालेलं असतं, मग त्यानंतर राहुलला प्रोटेक्ट करणं ही त्याची काही प्रायोरिटी नसते किंवा गरज पण नसते. आणि त्यामुळे आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर घेऊन येतात आणि बोला, करोडोचे हिरे तुम्ही चोरलेत ना, तुमचा गुन्हा कबूल करा. यावरती मग आता लगेच सांगायला लागतो, राहुल ऐका तरी माझं, मी काय म्हणतोय ते ऐका, उगाच मला या प्रकरणामध्ये तुम्ही अडकवू नका. असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात, तुझ्या विरुद्ध ठाम पुरावे आहेत. मग काय, मग कला गप्प बसत नाही. चिडलेली कला उठते आणि कला उठून त्याच्या आता एक सणसणीत मुस्काटीत देते आणि काय गरज होती आपल्याच ऑफिसमध्ये हे सगळं करण्याची, असं म्हणत त्याचं थोबाड फोडते. कलाने रुद्रावतार धारण केलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे ते सगळे जण गडबडतात, कारण आता कलाने चांदेकर ज्वेलर्स वाचवलेलं असतं. हिरे शोधून काढून खरा गुन्हेगार कोण हे सिद्ध केलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने कला ह्या घरची सून शोभत असते.